हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसं आहे, सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असेल. तर काल तुम्ही बघितलं असेल आपला लॉंग ब्लॉग नाही आलेला, मिनी ब्लॉग टाकलेला, तो पण मी असा शूट केलेला आणि गॅलरीत ठेवून तरी काय करणार आहे म्हटलं चला तो अपलोड करून टाकूया. आणि दिवसभर मोठा ब्लॉग शूट केला नव्हता. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की आता माझ्या व्हिडिओना व्ह्यूज यायला लागलं, भरपूर जणांना माझे व्हिडिओ बघायला आवडायला लागले, मी व्हिडिओ टाकणं कमी केलं. भरपूर साऱ्या अडचणी असतात, टेन्शन असते, या सगळ्या गोष्टीतनं आता मी चालले. म्हणूनसाठी इच्छाच होत नाही माझे फोन घ्यायचे आणि त्यात माझा बॅलन्स संपला आहे, त्यामुळे तर व्हिडिओ बनवून पण काय उपयोग नाही. अपलोडला 2-3 तास जातात आणि मिस्टर संध्याकाळी येतात आणि ते तर आमचं वाद सुरूच आहे, त्यात काही नवीन नाही आहेच. तर असं जाऊ द्यात. आता म्हणलं चला आपण आज तरी ब्लॉग शूट करूया, थोडंसं काम आहे मला. कारण आता तुम्हाला तर माहिती आहे प्रचंड उन्हाळा वाढला आहे आणि कपडे बाहेर मला सुकायला टाकावं लागतात आणि कपड्यांचा कलर जायला लागला. तर तसं तर मी मशीनला लावते, पण घरात पण इथे एक वलन बांधलेली आहे, ती पण सुटून पडली आहे. त्यामुळे म्हणलं चला आपण बाहेर वलन बांधूया. म्हणलं चला आज काय भरपूर साऱ्या गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत तुम्हाला, म्हणलं चला आपण. हां, आणि सोनू आजारी आहे, मी आजारी आहे, आम्ही दोघी पण आजारी पडलो आहे. घसा जाम झाला आहे, सर्दी, डोकं, प्रचंड त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. आणि कधी कधी असं वाटतं की खरंच घर सोडून कुठं जायला नको. एकदा जर आपण घरातनं बाहेर पडलो ना, आजारी पडतो म्हणूनच पडतो. म्हणून आम्ही जास्त फिरायला जात नाही किंवा बाहेर जात नाही, पाहुण्यांच्या घरी जात नाही, कारण आम्ही शहाणे नाही, आम्ही आजारी पडतो म्हणूनसाठी. तर असं चला जाऊ दे, विषय जास्त मी लांबवत नाही आहे, आपण बाहेर जाऊया. आता रशी नाही आहे, काय करू काय मला समजेना. आत्ताच व्हिडिओ स्टार्ट केला होता आणि ट्रॅक्टरचे गाणे वाजत होते, म्हणून मग व्हिडिओ काय घेतला नाही. आता सोनूला आणले आंघोळ घालायला, आता कपडे काढले की नाही तुम्हाला दाखवत. बरं झालं गेला ट्रॅक्टरने, तर इतकी गाणी जोरात जोरात वाजत होती. ट्रॅक्टरमधली गाणी कशी असते तुम्हाला तर माहितीच आहे. भांडी काढलेत बाहेरला, हा डबा धुवायला काढला आहे, तिकडे टब भरून भांडे, इकडे जाळे भरून भांडे, इकडं कपड्याची बादली. आणि हा बघा इथं मी अशी वलन बांधली, कारण तिकडे सगळी उन्हातच असायचे कपडे, त्यामुळे आता इथं सावलीत कंटिन्यू सावली असणार. इथं 4-5 वाजता येईल, पण तोपर्यंत आपण कपडे काढून घेऊन गेलो असेल. तर चला मी लागले स्वयंपाकाला आणि सोनूला मी दिले लसूण सोलायचं काम, कारण तिला करमत नाही आहे. फोन वगैरे मागते, माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही, तिला करमतच नाही. 2 दिवस झालं. हाय ठेवला इकडं. आजारी पडले बिचारी. आजारी पडण्याचं कारण सांगते, सगळं तिचं झालेलं बरं, सर्दी वगैरे, खोकला बिकला सगळं राहिलेलं. पण आता भैया दिदी आली, मग आंबा खा, चिंचा खा, सगळ्या गोष्टी खा, आईस्क्रीम खा, एकमेकाच्या नादानं खाणं. मग तिला त्यांनी खाल्लं की इच्छा होते आईस्क्रीम खायचंच. आम्ही आईस्क्रीम घेत नाही, कधी आणत पण नाही घरात, किंवा आधी आणत होतो, पण जेव्हापासून मला सांगितलं डॉक्टरला देऊ नका काय, तेव्हापासून आम्ही आईस्क्रीम आणायचं बंद केलं. पण त्यांनी खाल्लं म्हणल्यावर तिच्यासमोर खाल्लं का हिला पण इच्छा होणार, शेवट मन आहे. तर मग काय खाऊन टाकते ना. आम्ही घेत नाही, तिच्या बाबाने वगैरे घेतलं होतं, तेच खाल्लं तिनं. सर्दी झाली त्यामुळे डोळ्यातनं पाणी येते. बस का खाली काहीतरी खसखस वाजलं. काल आमच्या घरात इतकी मोठी गोम आलेली का नाही, काय सांगावं तुम्हाला. आम्ही इथं जेवत बसलेलो आणि बाहेरून आलेली एवढी लांबडी होती, इथून ती एवढी लांबडी होती आणि जाड पण अशीच होती, म्हणजे फताडी घेऊन जी इथनं गेलेली का नाही तीच होती, लय मोठी होती. आणि सोनूच्या पप्पाला म्हटलं मारा, तर तिकडे पळायला लागले घेऊन. मग मी मारली त्याला. भीती वाटते आता गरमीनं, कसं तसल्याचं चान्सेस जास्त असतात. काम भरून घेते बाळा, घेत जा पलीकडून जा फोनच्या. आता मला कालवण करायचं, पण त्या आधी मी पीठ मळते, तोपर्यंत पीठ मुरून मग आपण चपात्या वगैरे करून घेऊया. नंतर व्हिडिओ शूट केला नाही, अर्जंटमध्ये एक व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड करून टाकलेला. फोनमध्ये चार्जिंग लाईट पण नव्हती. आता 20% चार्जिंग आहे. म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि नंतर हे आल्यानंतर घ्यायला. असं पण आज काय माझा व्हिडिओ अपलोड होणार नाही, माझ्या फोनमध्ये बॅलन्सच नाही. चाळायची गरज नाही लागत आहे, पण तरी पण आता पूर्णाच्या चाळणीनंच काम चालवणार आहे. बारक्या चक्कीवरून दळून आणलं ना मग नाही
थोडासा चहा निघतोय, जास्त नाही. आणि त्यात घरचं गहू म्हणजे रेशनिंगचं गहू आहेत ना, तर मग थोडंसं चाळावंच लागतं. जेव्हा विकत घेतो ना आम्ही गहू, त्यात एवढं काय निघत नाही किंवा चिकनाई पण असते त्याला. पण या रेशनिंगच्या गव्हाला अजिबात चिकनाई नसते. चपात्या मला तर करूच वाटत नाही, त्या पण माझ्या नवऱ्याच्या नरड्याखाली भाकरी जात नाही, म्हणून चपात्या कराव्याच लागतात आम्हाला. एनी इतकी गरमी होती ना, काय सांगू तुम्हाला. जेव्हा थंडी होती तेव्हा बाहेर स्वयंपाक केला आहे, आणि आता जळण नाही, त्यामुळं नाईला जाणं मला घरात स्वयंपाक करावा लागतं. नाहीतर मला घरात बसण्याची पण इच्छा होत नाही. आणि स्वयंपाक जर मी घरात केला ना गरमीत, खायला नकोच वाटतं, कारण स्वयंपाक करताना इतकं गरम होतं. स्वयंपाक झाले मी अर्धा तांबे पाणी पिते आणि मला नंतर जेवण जात नाही, असा प्रॉब्लेम झाला. आणि मी जेवण कमीच केले, म्हणून माझी हालत झाली, आजारी पडली मी. तसं आम्ही बाहेर गावाला गेलो का आजारी पडतच असतो, त्यात काही नवीन नाही, म्हणून आम्ही कुठे जात नाही. पण उद्या पण जायचं आहे आम्हाला थोडंसं, आमच्या नंदेनं बोलवलं, तर बघू, अजून त्यांचा काही फोन आलेला नाही. बघू काय होतं. त्यात उपवास आहे, आणि आता उद्या 9 तारीख आहे, तर असं म्हणते मी, काय आहे ना 5-6 दिवसाचं पारायण ते करावं. होईल का नाही हे मला माहिती नाही आता माझ्याकडून, कारण मला कोणी ना कोणी आवाज देत असतं, मग उठावं लागतं. आणि एकदा वाचायला बसलं तर उठायचं नसतं, आणि एवढं सगळे अध्याय मला वाचून होतील का नाही माहीत नाही. बघू आता, एकदा तरी प्रयत्न करायला हवा, केलं तर पाहिजे. मला स्वामी प्रकट दिना दिवशी 1 दिवसाचं पारायण करायचं होतं, पण तेव्हा आम्ही गाडी नाही, यात्रेला नाही, गाडी घेण्याच्या गडबडीत होतं, मला वाटते पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी. तर तेव्हा आमचं त्या दिवशी नाही, काय होतं त्या दिवशी, तेव्हा खाल्ला होता. ज्या दिवशी गाडी बुक केली त्या दिवशी वडापाव खाल्ला. बघू आता कसं होतंय. तर चला, असू दे, मी घेते आता ही पीठ मळून पटकन, आणि मग तुम्हाला भेटते. जेवण कर जा. पप्पाचं काय मुख आहे, पप्पा बोलत नाही. पप्पाची माझी भांडणं झाली ते म्हणून पप्पा बोलत नाही. तर या सगळ्यांनी जेवायला आज बनवले वांग्याचं कालवण, अंड्याची पोळी आणि भात, चपात्या, असं काय आहे. हां, तू असं कधीच नाही झालं. ती जेवाय बसली आणि तिनं काय सांडलं नाही. जन्मल्यापासून काही ना काही सांडतच आहे, हातावर हात मारणार. तर चला आता जेवण करून घेतो. मी अवतार माझा बदलून टाकला, सकाळ जण लय विचित्र झाला, म्हणून साठी मला पण बसली इथं टिकली माझी जेवत. नवरा जवळ असल्यानंतर टिकली लावू नये. तर असं चला आता मी पण जेवण करून घेते. आणि मला पण सर्दी झाली आहे. तुम्हाला रात्रीपासून मी म्हणायला लागली ना सोनू आजारी पडली का नाही, त्याच्यानंतर न तिच्या वाचताना काय काय माहित नाही, रात्रीपासून मला सर्दी घशात टोचणं असं, मला जसं तिनं उलट्या वगैरे केल्या आणि खोकायला लागली. ती माझ्या जवळ असते, इतकं तिचं तोंड आणि माझं तोंड इतकं जवळ असतं. खोकलं का नेमकं ती आपल्या तोंडावरच येते. हो, करते थांबा. आणि तिच्या वासानं रात्रीपासूनच माझा थोडा घसा बिसा दुखायला लागला. काय माहिती कोरोना आलाय का काही, सगळ्यांना हेच म्हणजे लक्ष नाही ते आहे ना. सगळ्यांना तोच त्रास आहे, घशात दुखणं, सर्दी होणं, थोडं डोकं दुखणं, भूक नाही लागणं, ह्या सगळ्यांनाच व्हायला लागल्या. आता उन्हाळ्यानं भूक लागत नाही ही एक मान्य आहे, पण उन्हाळ्यात कुणाला सर्दी होती, उन्हाळ्यात कुणाचं घसं वगैरे बसतात, तरी पण झालंय सगळ्यांना. मला तर लेट होतंय, थुका पण खेळू वाटतं ना. ओके चला या जेवायला तुम्ही पण, मी पण जेवते, उशीर झाला, 8:30 वाजले. तर चला आमची जेवण वगैरे झाली. ती सगळ्यात आधी ह्या मॅडम जेवायला बसलेल्या, पण सगळ्यांची जेवण झाली तरी अजून हिचं जेवण झालं नाही. आम्ही मागणं जेवण उठलो, कधी होणार आहे हिचं काय माहिती. थोड्या वेळाने टाका की, उभं राहणार आहे का तुम्ही? ऐकणार तर नवरा कसला, म्हणजे बायकोच ऐकल तो नवरा कसला, अख्ख्या गावाच ऐकल, अख्ख्या जगाच ऐकल, पण तो कधी बायकोच ऐकणार नाही. जाऊ दे चला आता.
असं तर ना बाहेर जेवायचं प्लॅनिंग होतं आमचं, पण म्हटलं आता घरात केलंय कुठं बाहेर न्या, डबल आतमध्ये आणा, आणि असं पण सारवून वगैरे काढत नाही का नाही बाहेरचं, तर माती वगैरे पायाची ह्याची उडतच असते, कारण बाहेर कोबा आहे का नाही, तर कोबा सगळा उसकटून गेलाय आता, म्हणजे सिमेंट वगैरे वाळू निघायला लागली त्याची, त्यामुळं बाहेर जास्त करून नाही जेवत, कारण सारखं उठाबशा कराव्याच लागते त्या, तर माती वगैरे पडतच असते. आणि आता सारं न काढण्याचं कारण सांगते, पाऊस ते म्हणते ना वळवाचा पाऊस कधी पण येतोय ना, हमकून मी 2 वेळा काढलं होतं बरं का सारवून. ज्या दिवशी सारवून काढलं त्या दिवशीच पाऊस आला, मग काय सारवून उपयोग नाही, कारण मला 2 तास सारवायला जातं, दगडं वगैरे असतील तर ते तिथनं नीट घ्यावं लागतं, त्यामुळं म्हटलं जाऊ देत, आपली सगळी मेहनत पाऊस त्याच्यावर पाणी फिरवत आहे, त्यापेक्षा सारवायलाच नको ना, आता काही गरज नाही सारवायची जास्त करून, आणि उन्हाळ्याचं कोणी बाहेरचं सारवतच नाही. मला वाटतं सारवं मस्त, पण पाऊस सगळं माझी मेहनत वाया घालवतं, मग त्यापेक्षा म्हणलं राहू देतच. असं पण मी बाहेर स्वयंपाक करत नाही जास्त, आमचं आता बाहेर उठणं बसणं पण नसतं. मला वाटतं ह्या आठवड्यात तर आम्ही जास्त बाहेर झोपलो पण नाही आहे, म्हणजे 1 तारीख होती ना तेव्हापासून आम्ही बाहेर नाहीच गेलो, हातरून वगैरे पण टाकलं नाही. पाऊसच येतोय, मला वाटतं आता 3-4 तारखेपासून नाही आहे बघा पाऊस, नाही 4 तारखेला पण होता बहुतेक, थोडं थोडं होतं, 5-6 तारखेपासून पाऊस नाही, नाहीतर पावसानं आम्हाला पण लय वैतागते त्याला. तर चला जाऊ दे, माझी बडबड काही संपणार नाही, आता व्हिडिओ मी स्टॉप करते इथंच, आणि उद्याचा व्हिडिओ आपण बघू आता काय होतंय कसं होतंय. माझं चाललंय काय करू मला काही समजेना, बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये ते. तर चला असं, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला गोष्ट सांगायची राहिली, मी नंतरनं ब्लॉग का शूट केला नव्हता सकाळनंतरनं, इथं ट्रॅक्टर होता ना, तर ट्रॅक्टरमध्ये गाणी लागलेली, आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो गाण्याचा होतो, कॉपीराईटनं चॅनल उडतं आपलं, त्यामुळं मी नाही घेतलं. कुठे चालली तू? त्यामुळं शूट घेणं नाही झालं, तर मी वलन वगैरे बांधली, आम्ही बाहेर बसलेलो झाडाखाली, शर्ट खाली करत बाहेर बसलेलो झाडाखाली, नंतर आंब्याखाली गेलेलो, म्हणजे असं भरपूर साऱ्या गोष्टी केल्या, पण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं तेव्हा, आणि ट्रॅक्टर गेला तेव्हा चार्जिंग नव्हतं, ऐक मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं, आम्ही आंब्याखाली गेलो तेव्हा, आणि जेव्हा चार्जिंग होतं तेव्हा गाणं वाजत होतं, मग काय करणार आहे या. नंतर भरपूर साऱ्या गोष्टी शेअर करण्यासारख्या होत्या, तेव्हा आम्ही हसी मजाक केलं होतं, लय काय काय झालं होतं, पण तुम्हाला ते नाही बघायला भेटलं. मग आंब्याखाली काय आम्ही व्हिडिओ शूट करायला गेलो, तर तुम्ही बघितला, तर अर्जंट व्हिडिओ शूट वगैरे केलेला, त्यामुळं कारण ते आजार आहे, माझा पण घसा जाम झालाय, सर्दी झाली मला पण, जे काय साथ आली का काय सगळेच आजार आहे, ते सगळ्यांनाच ते होते, मला तर वाटतं डबल कोरोना येतं का काय, पण नको यायला, नाही येत तरी पण मी आता खरं धुळीनं होतं मला तसं, मला माहिती आहे, म्हणून मी 2-3 दिवस झालं झाडू पण मारला नाही, कारण मला सर्दी झालेली. ओके चला बाय बाय, करते ब्लॉगला इथंच एंड मी, कारण हा बघा तुम्हाला दाखव, माझा नवरा जेवण करून असंच गेलाय, ताटं बिटं मला उचलायची येते या, त्यामुळं ते उचलते, तर आल्यानंतर म्हणाल अजून उचललं नाही, झोप आली मला, अमकं झाले मला, तमकं झाले मला, उचल की मला सांगतीच आहे. आणि हा सोनूचा 1 मिनिट लहानपणीचा झोका आहे, आणि ती आता लहान झाली आहे झोका खेळायला, आम्हाला इथं घरात जागा पुरत नाही झोपायला उठायला बसायला, आणि ही जी खेळणी, हिचं झोकं, ही ज्या गाड्या, त्यांनाच आमचं घर पॅक झालं या. काय म्हणले ऐकलं का पोरगे, शेट आले आमचं, कशाचं शेट. तेव्हा सोनू नव्हती का नाही, लहानपण नाही, सोनू आम्हाला नव्हतीच, तेव्हा आमच्या घरात अजिबात पसारा होत नव्हता, हा बेड असायचा तो मोकळा असायचा, कपाटामध्ये पण आमच्या दोघांची कपडे, ते पण एका कप्प्यात आमच्या दोघांची कपडे बसून जायची, बाकीचे 3 कपड्यात तर कुणीही काही पण आणून ठेवलेलं होतं या, म्हणजे काहीच पसारा नव्हता. पण जशी सोनू झाली तसं कपड्यांचा राडा, खेळण्यांचा राडा, औषधांचा राडा, म्हणजे जो आयुष्याचा राडा होत गेला, म्हणजे खरंच ते दिवस लय छान होतं, मला तर वाटतंय 2 महिन्याच, म्हणजे सोनू राहायच्या आधी 2 महिना काहीच नव्हतं, एक असं मोकळा बेड असायचा, आम्ही कुठेतरी कोपरा धरून पसरलेली असायची,
जेवण आमच्या दोघांपुरतंच असायचं, छान होतं या. पण जशी सोनू झाली तशी आमच्यात सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. आता तिचंच 2 कप्प झालं तर तिच्या पप्पाचं 1 कप्पा झालाय, माझं 3 कप्प झालं तर. आणि ही नव्हती ना तेव्हा आमच्या दोघांचे कपडे एका कप्प्यात मावून जायची. की आम्ही कधीतरी गावाला वगैरे येताना जाताना, आणि जे आम्ही रेग्युलर घालायचो तर कपड्यात ठेवतच नव्हतो, असंच खुर्चीवरती ह्याच्यावरती असायचे. कारण सकाळ तर लागायच्या, रात्रीच्या ह्या टायमिंगला काढून आणायचो. आणि कधी कधी तर काढतच नव्हतं, पावसाळ्यातच तेवढं काढायचं, नाही तर उन्हाळ्यात काढतच नव्हतो आम्ही. हलवू नको फक्त. आधी मी नव्हती तेव्हा पसारा होत होता, आणि म्हणली नाही आमच्यात नव्हता पसारा, तो आली तशी पसारा झालाय का ना हे आल्यापासून आपल्यात पसारा होता का आधी? काय आमच्या दोघांना 1 ब्लँकेट असायचं, आता 4 ब्लँकेट झाले, आहे का नाही? माझी वाट बघून झाडू मारला. सगळं काम तुम्हीच करा, तुला भांडी सगळं काढ. मम्मीला सोडून द्या. नाही त्या दिवशी काय म्हणली ऐकलं, सांगितलं का मी तुम्हाला? म्हणले आता पप्पानं कपडे धुवायची मशीन घेतली, 1 भांडी घासायची घ्यायची. मग म्हटलं हां घ्या की, मला सोडून टाका. तर म्हणते नको, स्वयंपाक कोण करायचं, थांब की स्वयंपाकाची मशीन घेऊ दे मग सोडायला सांगते. म्हणजे तिला स्वयंपाकाचं पण टेन्शन आहे म्हणून म्हणले की स्वयंपाकाची मशीन घेऊ दे मग सोडायला सांगते, अशी बोलते मला. काय ग सांग की, सांग ना, मला नाही आठवत ना, सांग. हलवू नको बाई, आम्हाला चक्कर येते. हां सांग. काय? हा, लुटून काढायची मशीन असती का नाही, ती काय तरी नाव आहे त्याचं, तसली पण म्हणली. मग काय गरजच नाही कशाची. मशीन काम कराय, मी नुसती पसारला आणि पप्पाला लावून काम करायला. मग बायको बरे आहे का पोरगी बरे आहे? कोण बरं आहे पप्पा? दोघे पण बरं आहे. एक सांगायचं, एकच सांगितलं, दोघे पण बरं आहे. पप्पा म्हणाल तुम्ही दोघे असून पण काय फायद्याचं आहे, नसलं तरी पण काय फायद्याचं आहे माझ्या, है ना? झोप आता, चल 10 वाजल्या. झोप का हो, पंखा बंद केला? बाय बाय, उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे कारण माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाहीये. बोल. आता मी म्हणली ना, आता लाडा करून घेतलं तर आणि गेलं तसं, मग पप्पा आले धावत काम केलं, धावत. तर चला सध्या माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही ना, त्यामुळे आता मला संध्याकाळचाच व्हिडिओ अपलोड वगैरे करायला लागतोय. कारण शनिवारपर्यंत मी बॅलन्स मारणार नाहीये. माझा नवरा ह्यावेळेस मला बॅलन्स मारणार आहे. दरवेळेस मी मारते, ह्यावेळेस त्यांची वाट बघणार आहे, म्हणूनसाठी मी बॅलन्स मारणार नाही. त्यांचा पगार शनिवारी होईल, त्यामुळं शनिवारी तोपर्यंत त्यांचा फोन आहे, त्याच्यावरती आपण काम चालवायचं. तर चला बाय बाय, उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा. हातरून टाकायचं, बाय बाय म्हणा, हातरून टाकायचं. बाय बाय बाय. मला ना लय भाव का तू हा माणूस. तुमचीच पोरगी आहे काही, आहे का तुमची पोरगी? हातरून टाकायचं. ओके चला बाय बाय. बाय.